नमस्कार शेतकरी बांधवांनो, मे महिना पूर्ण होत आला आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी खूप पाऊस झाला आहे. म्हणजे पावसाळ्यापेक्षा जास्त पाऊस महाराष्ट्रात झालेला आहे आणि बऱ्याच लोकांच्या शेत्या तयार करायच्या बाकी आहे. म्हणजे जसे वावर पडेल तसेच वावर आहे, पण मग घाबरून गेलीत लोक की बाबा केव्हा आपली शेती तयार होईल. पण घाबरू नका, हा जो वळवाचा पाऊस आहे, म्हणजे जो 15 तारखेपर्यंत पाऊस होता, तो एक राफाड बसला आपण म्हणतो तसा होता. तो सगळीकडे होता. आता वळवाचं वातावरण, तो आज इकडे होतो तिकडे होतो, तो काही सलग होत नाही. तर त्याच्यात जर तुम्हाला चान्स मिळाला तर शेतं तयार करून घ्या. पण 1 तारखेपासून 10 तारखेपर्यंत पूर्ण उघाड आहे, कारण वळवाचं वातावरण संपून जाईल, मान्सून यायला वेळ लागेल. त्यामुळे त्या काळात तुम्हाला 100% शेतं तयार करायला चान्स आहे. त्याच्यामुळे घाबरू नका. आणि दुसरी गोष्ट, कुणीही पेरणी करायची घाई करू नका, कारण रोहिणी नक्षत्रात जे पीक पेरणे आहे त्याच्यावर रोगराईचा जास्त प्रादुर्भाव होऊ शकतो. आणि मृग नक्षत्रामध्ये वातावरणात गारवा असल्यामुळे त्या पेरण्या सक्सेस होतात. तर कुणीही घाई करू नये आणि 100% वावर तयार होणार आहे. कुणीही घाबरून जाऊ नये. धन्यवाद.